In last class, what we started? Moment of inertia and radius of gyration. We have to continue the problems related with mi and radius of gyration. See here, there are the four masses. Write down the question. Question liya. Find mi and k in following system. Moment of inertia and radius of gyration in following system. Draw the masses. एक स्क्वेअर ड्रॉ करा. सी हियर दिस इज द स्क्वेअर. त्याच्या कॉर्नर्सला मासेस ठेवा 2 kg 2 kg 2 kg 2 kg. आलं लक्षात? कॉर्नर्सला मासेस ठेवले 2 kg 2 kg 2 kg. त्या स्क्वेअरची साइड 1 मीटर कन्सिडर करा. नाउ यू हॅव टू कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग ॲक्सिस. पहिलं IAC. यू हॅव टू कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग IAC. IACच्या अलॉंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे ॲक्सिस. मग आता बघा जे पॉइंट मासेस ऍक्सिस वरती असतील त्यांचा आर डिस्टन्स किती होईल 0. म्हणजे त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती होईल 0. संपला कार्यक्रम. ह्या 2 चा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ह्या 2 चा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 प्लस 0 प्लस. का? कारण 2 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स काहीच नाही. मासेस आर ऑन द ऍक्सिस म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया 0. पुढचं मास हे 2 मासेस उरले. हे इथून इथपर्यंत डिस्टन्स बघा बरं. हे टोटल ही काय असेल हायपोटेनियस. हे 1 असेल हे 1 असेल. 1 1 म्हणजे टोटल किती झालं हे टोटल √2. हे अर्ध किती झालं 1/√2. हे अर्ध किती झालं 1/√2. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स हे परपेंडिक्युलर डिस्टन्स जे हे झालं 1/√2 हे झालं 1/√2. मग काय असेल IAC हे 2 इंटू 2 इंटू 1/√2 1/√2 चा होल स्क्वेअर इंटू असे किती मासेस आहेत 1 आणि 2 दोघांसाठी पण आहेत. त्यालाच मी डबल न लिहिता इंटू 2 करतो. √2 चा स्क्वेअर आणि हे 2 कॅन्सल. सो IAC किती आलं 2 kg इंटू मीटर स्क्वेअर. मग काल रेडियस ऑफ गायरेशन बघितलं आपण √I/m. सो √I. I किती आहे √2 अपॉन m. m काय होतं टोटल मास ऑफ द सिस्टीम. टोटल मास ऑफ द सिस्टीम. मग टोटल मास ऑफ द सिस्टीम किती असेल यू हॅव टू कॅल्क्युलेट टोटल मास ऑफ द सिस्टीम. मग टोटल मास ऑफ द सिस्टीम किती आहे 2 अपॉन 2 2 2 2 2 2 2 म्हणजे 8 म्हणजेच 2/4 म्हणजेच हे 4 1/4 चं स्क्वेअर रूट 1/2 मीटर. दिस इज द रेडियस ऑफ गायरेशन. समजला IAC. त्याच्यानंतर नेक्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट नेक्स्ट ऍक्सिस फॉर IAD. पुढल्या ऍक्सिस साठी काढायचं आहे IAD. चला आता IAD साठी कसं कॅल्क्युलेट करणार. ह्या ह्या आणि ह्या मास साठी हे 2 मासेस डी आणि ए चं मास कशावरती आहे. डी आणि ए चं मास हे 2 kg मास लक्षात घ्या. हे डी आणि ए मास कशावरती आहे ऍक्सिस. म्हणून ह्या दोघांसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया 0 प्लस 0 प्लस. आता ह्याच्यासाठी डिस्टन्स 2 हे मास साठी डिस्टन्स हे झालं परपेंडिक्युलर डिस्टन्स ह्या 2 kg चं. मग हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आर किती झालं 1. मास किती झालं 2 mr स्क्वेअर 2 इंटू 1 चा स्क्वेअर. सो 2 इंटू 1 चा स्क्वेअर प्लस ह्याचं पण 2 हे परपेंडिक्युलर डिस्टन्स किती झालं 1 म्हणजे 2 इंटू 1 चा स्क्वेअर. 2 इंटू 1 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 1 चा स्क्वेअर 2 प्लस 2 किती झालं 4 म्हणजे IAD किती झाला 4 kg मीटर स्क्वेअर. मग त्याचा रेडियस ऑफ गायरेशन k इज इक्वल्स टू √I4 अपॉन टोटल मास 8. सो 4 दुनी 8. सो k ची व्हॅल्यू किती झाली 1/√2 मीटर. फॉर दिस ऍक्सिस k इज इक्वल्स टू 1/√2 मीटर. दिस इज द आन्सर. गॉट इट. मग बघा बरं हे येतं का I इज इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया सेम mk स्क्वेअर केलं. m म्हणजे टोटल मास ऑफ द सिस्टीम. टोटल मास किती 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8. 8 इंटू k किती आहे 1/√2 चा स्क्वेअर 1/2 ए म्हणजे 2 आणि हे 2 4 चा 8 म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला 4. मग बघा बरं क्रॉस चेक जर केला IAD ना आन्सर 4 आलं mk स्क्वेअर ने बी 4 आलं पण ते येणारच कारण की आपण ह्याच मोमेंट ऑफ इनर्शियावरनं काढलाय. काय काढलाय मोमेंट ऑफ इनर्शिया टोटल I अपॉन मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन मास. पण मास घेताना काय घ्यायचं असतं टोटल मास ऑफ द सिस्टीम. गॉट इट. लक्षात ह्या 2 ऍक्सिस सोप्या होत्या. नाउ थर्ड ऍक्सिस घ्या. ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट B परपेंडिक्युलर टू प्लेन. ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट B परपेंडिक्युलर टू प्लेन. आता बघा ऍक्सिस कुठून चालली आहे B पॉइंट पासून परपेंडिक्युलर टू द प्लेन. सो IB इक्वल्स टू आता बघा ह्या B पॉइंटला ऍक्सिस पासिंग थ्रू परपेंडिक्युलर टू द प्लेन म्हणजे अशी चालली आहे. मग आता परपेंडिक्युलर टू प्लेन जिथे ऍक्सिस जाते तिथे एक मार्किंग करत जाऊत आपण. तिथून क्रॉस करून गोल करायचं. तुम्ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये पाहिले
मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर टू फील्ड असेल तर क्रॉस करून गोल करता किंवा डॉट करून गोल करता. मग आपण क्रॉस करून गोल करत जाऊ. म्हणजे आपली ही झाली पहिली ऍक्सिस. दिस इज द फर्स्ट ऍक्सिस, दिस वन इज द सेकंड ऍक्सिस अँड दिस वन इज द थर्ड ऍक्सिस. म्हणजे थर्ड ऍक्सिसला ऍक्सिस बी पॉइंट पासून मी क्रॉस करून गोल केले. याचा मिनिंग ऍक्सिस पासिंग थ्रू द बी परपेंडिक्युलर टू प्लेन. मग अशी ऍक्सिस आहे. मग ह्या 2kg ऍक्सिस वरच आहे म्हणजे 2kg चा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 प्लस. आता कुणाचा उरला मोमेंट ऑफ इनर्शिया या 2kg चा. त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती 1, कारण ही ऍक्सिस आहे. ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे पेन कन्सिडर करा. आणि हे काय आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असेल ह्या 2kg चं 1 मीटर. सो 2 × 1 चा स्क्वेअर. सिमिलरली असंच एक मास आहे त्याचं पण परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असेल हे 1 मीटर. मग त्या दोघांसाठी ह्यालाच इंटू 2 करतो प्लस. आता तिसरं कोणासाठी असेल मोमेंट ऑफ इनर्शिया या 2kg साठी. मग या 2kg चं डिस्टन्स म्हणजे काय असेल ही हायपोटेनियस. आणि हायपोटेनियस किती आहे √2. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल m 2 × r डिस्टन्स √2. √2 चा स्क्वेअर. सो 2 × ते r डिस्टन्स √2 चा स्क्वेअर. नाउ डू दिस कॅल्क्युलेशन. हे 2 2 जा 4 प्लस हे कॅल्क्युलेशन √2 चा स्क्वेअर 2. 2 × 2 4. सो 4 + 4 किती आलं 8. सो काय आला मोमेंट ऑफ इनर्शिया 8 kg मीटर स्क्वेअर. मग ह्याचं रेडियस ऑफ गायरेशन k इज इक्वल्स टू √i 8 अपॉन टोटल मास 8 8 कॅन्सल. सो रेडियस ऑफ गायरेशन किती आलं 1 मीटर. नीट बघा एकदम सिंपल आहे. काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॉइंट P पासिंग थ्रू द पॉइंट B परपेंडिक्युलर टू प्लेन. ह्या प्लेनला कसं आहे म्हणलंय परपेंडिक्युलर. मग आता मला सांगा ह्या जर प्लेनला परपेंडिक्युलर असेल. नीट बघा आता ह्या B ला जर परपेंडिक्युलर असेल. नीट बघा नीट बघा नीट बघा. तर काय असणार हे असा. ह्या 2kg साठी मोमेंट ऑफ इनर्शिया 0. ह्या 2 साठी 2 × त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स 1. 2 × 1 स्क्वेअर. 2 × 1 स्क्वेअर प्लस प्लस हे इकडचं 2 × त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स 1 म्हणजे 2 × 1 स्क्वेअर. त्यालाच मी डबल न लिहिता इंटू 2 केलं. त्याच्यानंतर हे 2 उरले. ह्या 2 साठी हे परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आलं √2 हायपोटेनियस. 2 × परपेंडिक्युलर डिस्टन्स √2 चा स्क्वेअर. √2 चा स्क्वेअर 2. 2 × 2 4 आणि हे 2 × 2 4. 4 + 4 किती आलं 8 kg मीटर स्क्वेअर. गॉट इट. दिस इज द आन्सर और दिस इज द आन्सर फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. मग k √i/m. i किती आले 8 आणि टोटल मास किती आहे सिस्टीमचं 8. 8/8 8 8 कॅन्सल. सो रेडियस ऑफ गायरेशन किती आली 1 मीटर. गॉट इट. राईट डाऊन नेक्स्ट हेडिंग. पुढचं हेडिंग लिहा रोटेशनल कायनेटिक एनर्जी. नेक्स्ट हेडिंग रोटेशनल कायनेटिक एनर्जी. बघा आता याचं डेरिवेशन मी काय करत बसणार नाही कारण डेरिवेशन बोर्ड साठी लागतं. नेक्स्ट वी हॅव टू सी रोटेशनल कायनेटिक एनर्जी. बघा आतापर्यंत आपण नॉर्मल कायनेटिक एनर्जी बघितली. नॉर्मल कायनेटिक एनर्जी काय असते हाफ mv². नाउ वी हॅव टू सी विच कायनेटिक एनर्जी रोटेशनल कायनेटिक एनर्जी. मग आता बघा रोटेशनल कायनेटिक एनर्जी कसं पाहणार ते. सी हियर दिस इज द बॉडी. कन्सिडर करा ही एक रिजिड बॉडी आहे आणि ही रिजिड बॉडीची ऍक्सिस आणि या ऍक्सिसच्या अलॉंग बॉडी काय मूव्ह व्हायला मूव्ह विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे ओमेगा. लक्षात. मग आता नीट बघा देअर आर द नंबर ऑफ मासेस ऑन दिस बॉडी. समजा m1 मास आहे किती डिस्टन्सवर r1. m2 मास आहे किती डिस्टन्सवर r2. m2 मास किती डिस्टन्सवर आहे r2 अप टू सो ऑन डॉट 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 डॉट. लास्ट मास आहे mn. ते किती डिस्टन्सवर आहे कन्सिडर करूत आपण rn. हे mn मास किती डिस्टन्सवर आहे rn. m1 m2 अप टू mn डॉट 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 rn हे मासेस आहेत. गॉट इट. आणि बॉडी त्या ऍक्सिसच्या अबाउट काय व्हायला रोटेट. मग आता नीट बघा एव्हरी मास ऑन द बॉडी हॅव सेम ओमेगा. नीट लक्षात घ्या एव्हरी मास हॅव सेम ओमेगा. प्रत्येक मासला जो असतो तो सेम अँग्युलर व्हेलॉसिटी असते. म्हणजे प्रत्येक मास रोटेट होण्याचा ओमेगा काय असतो सेम बट डिफरंट त्यांच्या लिनियर व्हेलॉसिटीज काय असतात डिफरंट. का लिनियर व्हेलॉसिटीज डिफरंट असतात कारण लिनियर व्हेलॉसिटीचा काय फॉर्म्युला असतो r × ओमेगा रेडियस × ओमेगा. मग बघा बरं प्रत्येक पॉइंट मासची रेडियस ही काय आहे डिफरंट बट सगळ्यांचा ओमेगा सेम आहे आणि रेडियस डिफरंट असल्यामुळे ओमेगा पण काय असेल डिफरंट. म्हणजे माइंड इट इफ बॉडी इज रोटेटिंग व्हॉट आय एम सेइंग इफ बॉडी इज रोटेटिंग एव्हरी पॉइंट मास ऑन द बॉडी rotates with same omega but different linear velocity. why different linear velocity. v चा फॉर्म्युला काय असतो r ओमेगा. मग प्रत्येक पॉइंटची रेडियस काय आहे डिफरंट. आता बघा बॉडी जर रोटेट व्हायली
तर हे M1 कसं फिरेल, इट विल बी गोज इन द रोटेशन लाईक दिस वे हॅव्हिंग रेडियस R1. M2 कसं जाईल, गोज इन द रोटेशन लाईक दिस वन हॅव्हिंग रेडियस R2. ही ह्याची वेलॉसिटी टँजेन्शियल V1, ह्याची वेलॉसिटी टँजेन्शियल V2, ह्याची वेलॉसिटी टँजेन्शियल Vn. मग ह्याची V1 काय झाली रे, R1 ओमेगा. V2 काय झाली, R2 ओमेगा. जरी प्रत्येकाचा ओमेगा सेम असेल तर रेडियस काय आहे, डिफरंट. आणि रेडियस डिफरंट असल्यामुळे त्यांच्या लिनियर व्हेलॉसिटीज पण काय असेल, डिफरंट. लक्षात, if body is rotating with angular velocity omega, every particles on the body, every smallest mass on the body rotates with same omega but different linear velocity, because each particle have the different radius. V equals to R omega, R different म्हणजे V different. आलं लक्षात. मग या रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा काय फॉर्म्युला असतो, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. मला सांगा, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, 1/2 m इंटू व्ही स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. ट्रान्सलेशनलच्याच अॅनालॉगस रोटेशनल हे 1/2. चला सांगा, मास म्हणजे ट्रान्सलेशनल मोशनचा एनर्शिया काय असतो, मास. नीट बघा, ट्रान्सलेशनल मोशनचा एनर्शिया मास, रोटेशनल मोशनचा एनर्शिया काय असतो, मुवमेंट ऑफ एनर्शिया. म्हणजे ह्या स्मॉल एम ला कशाने रिप्लेस केलं, आय. लिनियर व्हेलॉसिटी व्ही, लिनियर व्हेलॉसिटी व्ही. आणि इकडं रोटेशनल मध्ये लिनियर ऐवजी कोणती व्हेलॉसिटी येते, बॉडी रोटेट व्हायला म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. व्ही ला कशाने रिप्लेस करा, ओमेगा. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. बघा कसं डिराईव्ह केलं. वी नो द ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन माहित आहे तुम्हाला, हाफ एम व्ही स्क्वेअर. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं हाफ ॲज इट इज कॉन्स्टंट. आता काय आहे, यम. यम म्हणजे काय असतो, इनर्शिया ऑफ, कुणाचा इनर्शिया आहे हा, ट्रान्सलेशनल मोशनचा. मग ट्रान्सलेशनल मोशनचा इनर्शिया मास यम असतो. रोटेशनल मोशनचा इनर्शिया काय असतो, कॅपिटल आय, मुवमेंट ऑफ इनर्शिया. यम ला कशाने रिप्लेस केलं, आय न. ओमे लिनियर व्हेलॉसिटी काय असते, व्ही. त्याला अँग्युलर व्हेलॉसिटीने रिप्लेस करा, व्ही ला ओमेगाने रिप्लेस केलं, ओमेगा स्क्वेअर. सो रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय आली, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. Using this also we have to solve the problems. लक्षात, राईट डाऊन. नेक्स्ट पुढला पॉइंट, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. झालंय सर्वांचं. नेक्स्ट, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. नेक्स्ट हेडिंग स्टार करून लिहा, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. आता बघा हे काय असतं, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. व्हॉट इज द परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. कन्सिडर करा एखादी बॉडी आहे, कन्सिडर करा एखादी बॉडी आहे, ह्याच्यामधनं 3 ऍक्सिस चालले आहेत. एक ऍक्सिस चालले एक्स ऍक्सिस, दुसरी ऍक्सिस चालले वाय ऍक्सिस, आणि तिसरी ऍक्सिस चालले झेड ऍक्सिस. एक ऍक्सिस कुठली चालले एक्स, सेकंड चालले वाय, आणि थर्ड ऍक्सिस कोणती चालले झेड. मग मुवमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिसच्या अलॉंगचा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे तो एक्स ऍक्सिसच्या अलॉंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, आय एक्स. वाय ऍक्सिसच्या अलॉंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, आय वाय. आणि झेड ऍक्सिसच्या अलॉंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, आय झेड. नीट बघा, एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आय एक्स, वाय ऍक्सिसच्या अलॉंग आय वाय, झेड ऍक्सिसच्या अलॉंग आय झेड. आता बघा हा काय थेरम सांगतो, व्हॉट शुड बी दिस थेरम. थेरम काय सांगतो नीट बघा, मी डायरेक्ट थेरम समजून सांगणार आहे, स्टेटमेंट बिटमेंट बिलकुल लिहून देणार नाही. दिस इज द ओरिजिन. ह्याच्या अलॉंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया एक्स ऍक्सिसच्या अलॉंग ऍक्सिस असेल आय एक्स, वाय ऍक्सिसच्या अलॉंग आय वाय, झेड ऍक्सिसच्या अलॉंग आय झेड. लक्षात. मग आता नीट बघा, कुठले तरी दोन ऍक्सिस इन द प्लेन असतील आणि एखादी त्याला काय असेल, परपेंडिक्युलर. नीट बघा, कुठली तर 2 ऍक्सिस इन द प्लेन असतील, कुठल्या तर 2 ऍक्सिस काय असतील इन द प्लेन, आणि तिसरी ऍक्सिस त्याला काय असेल, परपेंडिक्युलर टू द प्लेन. मी लिहितो झेड इज परपेंडिक्युलर टू द प्लेन. झेड ऍक्सिस परपेंडिक्युलर टू कुणाला आहे, त्या प्लेनला. आणि एक्स अँड वाय ऍक्सिस, एक्स अँड वाय ऍक्सिस, ऍक्सिस ह्या कशामध्ये आहेत, इन द प्लेन. बघा नीट इकडं, नीट बघा, आय एक्स आय वाय आय झेड ह्या 3 ऍक्सिस एकमेकांना कशा आहेत, परपेंडिक्युलर. 3 आर परपेंडिक्युलर टू इच अदर. त्याच्यामध्ये 2 ऍक्सिस काय आहेत, 2 ऍक्सिस ह्या इन द प्लेन आहेत. 2 ऍक्सिस इन द प्लेन. इन द प्लेन कोण आहे, आय एक्स आणि आय वाय. झेड त्याला काय आहे, परपेंडिक्युलर. सो माइंड इट, movement of inertia of perpendicular axis to that plane is addition of moment of inertia of the axis
इन द प्लेन विच आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे थेरम काय झाला, आय झेड इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय. नीट बघा, ही काय आहे आय एक्स, ही आहे आय वाय. दोन ऍक्सिस एकमेकांना काय आहेत परपेंडिक्युलर, आणि ह्या दोन इन द काय आहेत प्लेन. ह्या दोन इन द काय आहेत प्लेन. आणि परपेंडिक्युलर कोण आहे, ही माझा हँड म्हणजे कोण झाली आय झेड. मग दिस आय झेड शुड बी इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय. सिमिलरली आता मला सांगा आय एक्स परपेंडिक्युलर टू प्लेन आहे. नीट बघा आता आय एक्स परपेंडिक्युलर टू प्लेन आहे. मग इन द प्लेन कोण झाल्या आय वाय आणि आय झेड. म्हणजे आय एक्स शुड बी इक्वल्स टू आय वाय प्लस आय झेड. सिमिलरली आय वाय परपेंडिक्युलर टू प्लेन आहे, म्हणजे वाय ऍक्सिस परपेंडिक्युलर टू प्लेन आहे. मग इन द ऍक्सिस कोण झाल्या, इन द ऍक्सिस इन द ऍक्सिस इन द 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 प्लेन. इन द प्लेन कोण झाला आता आय एक्स आणि आय झेड. सो वी कॅन राईट आय वाय इक्वल्स टू आय एक्स प्लस आय झेड. म्हणजे लक्षात घ्या इथं आय वाय ही काय असेल परपेंडिक्युलर टू प्लेन, आणि इथं काय असेल आय एक्स ही परपेंडिक्युलर टू प्लेन. म्हणजे जी ऍक्सिस परपेंडिक्युलर टू प्लेन असते त्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल्स टू दोज ऍक्सिस इन द प्लेन विच आर परपेंडिक्युलर टू इच अदर. त्या दोन परपेंडिक्युलर टू इच अदरचा काय असतो मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे कसं एक एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्हाला लक्षात येईल. आता नीट बघा काय असेल, एक साधी स्टोरी सांगतो एक एक्झाम्पल म्हणून की तुम्हाला त्या एक्झाम्पलवरून लक्षात येईल. बघा इकडं एक्झाम्पल घेतो एक साइडला. एखादी बॉडी आहे, एखादी बॉडी आहे आणि हे एक्स ऍक्सिस ही त्याची वाय ऍक्सिस, आणि एक्स ऍक्सिसच्या अलॉंग रोटेट केलं की त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया येतो 6 kg मीटर स्क्वेअर, आणि वाय ऍक्सिसच्या अलॉंग रोटेट केलं की त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय वाय येतो 10 kg मीटर स्क्वेअर. लक्षात, हे दोन आहेत सी, ही आय एक्स आहे ही आय वाय आहे. आणि त्यानं क्वेश्चन असा विचारलाय व्हॉट इज द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ऍक्सिस. नीट आहे का, व्हॉट इज द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन. नीट बघा, जी परपेंडिक्युलर टू प्लेन असते ह्या सी पॉइंटला मी काय केलं क्रॉस केलं. क्रॉस केलं म्हणजे आता मला कुणाच्या अलॉंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे पासिंग थ्रू द पॉइंट सी परपेंडिक्युलर टू प्लेन. ह्या सी पॉइंट मधनं ऍक्सिस चालल्या आणि परपेंडिक्युलर टू कशी आहे प्लेनला. मग आता मी बघतो इन द प्लेन कोण आहेत ऍक्सिस एक्स आणि वाय, ह्या दोन्ही एकमेकांना कशा आहेत इन द प्लेनच्या ऍक्सिस परपेंडिक्युलर. लक्षात, आणि पासिंग थ्रू द सेंटर सी, सी ही काय आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन, ही ऍक्सिस कशी आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन. मग ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे मग आपल्याला. मग परपेंडिक्युलर टू प्लेन कोण झाली पोरांनो आय झेड इक्वल्स टू इन द प्लेन कोण आहे आय एक्स प्लस दुसरी इन द प्लेन कोण आहे आय वाय. ह्या दोन मस्ट बी परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे थोडक्यात त्या तीन आय एक्स आय वाय आय झेड मस्ट बी परपेंडिक्युलर टू इच अदर. मग आय एक्स किती आहे 6 प्लस आय वाय किती आहे 10, 10 प्लस 6 किती आलं 16. सो हेच तुमचं आन्सर झालं. काय असेल आन्सर 16. म्हणजे ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड परपेंडिक्युलर टू प्लेन याच्या अलॉंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल 16. हे कसं कॅल्क्युलेट केलं तुम्ही युजिंग परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. लक्षात, हे कसं केलं युजिंग परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. ओके, पुढे मी प्रॉब्लेम मध्ये ह्याचे ऍप्लिकेशन दाखवलं. समजलं काय आहे, काय आहे बघा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. प्लेन मध्ये ज्या दोन ऍक्सिस आहेत पण त्या दोन ऍक्सिस मस्ट बी परपेंडिक्युलर टू इच अदर. लक्षात, मग त्या केसमध्ये जी ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड परपेंडिक्युलर टू प्लेन असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल. त्या केसमध्ये ते परपेंडिक्युलर ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल्स टू ज्या इन द प्लेन आहेत त्या दोघांचं काय घ्यायचं ऍडिशन. आता नीट बघा मी काय काय करू शकतो आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स कसे कसे करू शकतो. बघा आता हे कसं कसं येतं आपल्याला त्याचं ऍप्लिकेशन मध्ये. समजा एखादा स्क्वेअर आहे, एखादा काय आहे स्क्वेअर. ह्या स्क्वेअर मधनं हे स्क्वेअरचं सेंटर आहे. ही झाली I1 लक्षात घ्या, ही झाली I2, ही झाली I3 आणि ही झाली I4. लक्षात, आणि त्यांच्या सेंट्रॉइड मधनं जाणारी पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन क्रॉस करून गोल करतो ती झालं त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I. नीट बघा, पासिंग थ्रू द सेंट्रॉइड परपेंडिक्युलर टू प्लेन त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला I. मग अकॉर्डिंग टू परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम कसं लिहिणार I इज इक्वल्स टू I परपेंडिक्युलर टू प्लेन झालं. आता इन द प्लेन कोण कोण आहेत I1 हे I1 I2 I3 I4. आता बघा I1 घेतली मी इन द प्लेन I1 घेतली. I1 ला परपेंडिक्युलर कोण आहे I2 म्हणजे I इक्वल्स टू असं एक लिहिता येईल मला I1 प्लस I2. तिसरं I इक्वल्स टू
आता I3 चा विचार केला, I3 ला परपेंडिक्युलर त्याची दुसरी डायगोनल I4, I3 आणि I4 एकमेकांना परपेंडिक्युलर, ह्या I1 आणि I2 एकमेकांना परपेंडिक्युलर. मग हे I4 आणि हे I3 ह्या दोन एकमेकांना परपेंडिक्युलर, म्हणजे I मस्ट बी इक्वल्स टू काय असेल, I3 प्लस I4, म्हणजे I मस्ट बी इक्वल्स टू काय असेल, I3 प्लस I4. हे एक त्याचं काय झालं, सिंपल अप्लिकेशन. लक्षात, म्हणजे I परपेंडिक्युलर टू प्लेन, इन द प्लेन कोण आहे, I1 आणि I2 ह्या दोन एकमेकांना परपेंडिक्युलर, म्हणजे I प्लस I2. सिमिलरली I इज इक्वल्स टू, ही कोणती आहे, I3 ला परपेंडिक्युलर कोण आहे, I4, म्हणजे I प्लस I4. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया, और दिस इज वन ऑफ द एप्लिकेशन ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. आता आपण ह्याचे पुढे आणखी काय करत जाऊयात, ऍप्लिकेशन. लक्षात. सो राईट डाऊन, नाउ गो फॉर नेक्स्ट वन. पुढे चला. याच्या पुढे गेल्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचंय परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, सॉरी परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम नंतर पॅरलल ऍक्सिस थेरम. नेक्स्ट वी हॅव टू सी पॅरलल ऍक्सिस थेरम. बघा, प्रॉब्लेम मध्ये या पॅरलल ऍक्सिस थेरमचं खूप सारं ऍप्लिकेशन आहे. काय आहे पॅरलल ऍक्सिस थेरम, व्यवस्थित समजून घ्या. काय आहे, सी हियर, दिस इज द बॉडी, हे बॉडी आहे आणि ह्या बॉडीचं हे काय आहे, सेंटर ऑफ मास. सी हियर, ही या बॉडीचं काय आहे, सेंटर ऑफ मास. When axis passing through the center of mass, moment of inertia along that axis is IC. हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहित आहे. नीट बघा, सेंटर ऑफ मास मधनं जाणाऱ्या ऍक्सिसचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया माहित आहे, IC. मग लक्षात घ्या, ह्या सेंटर ऑफ मास मधनं जी कुठली ऍक्सिस जाईल त्याला जी ऍक्सिस परपेंडिक्युलर असेल, जी ऍक्सिस पॅरलल असेल. समजा आता इथं पॅरलल ऍक्सिस म्हणजे बघा बरं, ह्या दोन ऍक्सिस एकमेकांना काय झाल्या, पॅरलल. एस ऑर नो? किंवा आता मी हे थोडंसं क्रॉस काढले, किंवा क्रॉस काढण्याऐवजी स्ट्रेट काढतो. स्ट्रेट म्हणजे कसं, सी हियर, दिस इज द बॉडी, हे बॉडी आहे आणि ह्या बॉडीचं हे सेंटर ऑफ मास आणि ही काय झाले, ऍक्सिस सेंटर मधनं गेलेली सी, ज्याचा की मोमेंट ऑफ इनर्शिया आहे IC. लक्षात. आता बघा, ह्या ऍक्सिसला एखादी आपण पॅरलल ऍक्सिस काढूत, याच्या अक्रॉसचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. नीट बघा, ह्याच्या अक्रॉसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे. लक्षात. आणि तो मोमेंट ऑफ इनर्शिया काय लिहिलाय, आय. तो मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काय लिहिलाय, आय. मग आता कसं कॅल्क्युलेट करणार आय ची व्हॅल्यू, सगळ्यात पहिलं काय काढायचं, त्या दोन ऍक्सिस एकमेकांना पॅरलल आहेत का बघायचं, म्हणजे सेंटर मधनं जाणारी आणि ज्याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. पॅरलल असतील तर वी कॅन यूज द पॅरलल ऍक्सिस थेरम. इथं आपण काय यूज करतो, पॅरलल ऍक्सिस थेरम. मग फर्स्ट फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम. सुरुवातीला त्या दोघांमधलं काय कॅल्क्युलेट करायचं, परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे काय कॅल्क्युलेट करायचं, परपेंडिक्युलर डिस्टन्स. ह्या परपेंडिक्युलर डिस्टन्सला काय म्हणून, स्मॉल आर. परपेंडिक्युलर डिस्टन्सला स्मॉल आर. मग काय लिहिणार, हा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऍक्सिस आय इज इक्वल्स टू IC प्लस मास ऑफ द बॉडी. त्या बॉडीचं जे काही मास असेल M, सो M इंटू स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम. दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, स्मॉल आर. त्या स्मॉल आरचा स्क्वेअर. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम साठी काय फॉर्म्युला झाला, I इज इक्वल्स टू IC प्लस MR स्क्वेअर. काय फॉर्म्युला झाला, I इज इक्वल्स टू IC प्लस MR स्क्वेअर. पण कंडिशन मस्ट बी, कंडिशन काय असली पाहिजे, दॅट अननोन ऍक्सिस मस्ट बी पॅरलल टू IC. ती अननोन ऍक्सिस मस्ट बी पॅरलल टू IC. फक्त कुणाला म्हणतोय, IC. फॉर एक्झाम्पल, समजा एखादं दुसरं असं आहे, समजा एखादा रॉडच कन्सिडर करतो, हा रॉडच कन्सिडर करतो. नीट बघा, आता रॉडच कन्सिडर करतो आणि मला इथनं जाणाऱ्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहित आहे. इथनं जाणाऱ्या मोमेंट ऑफ ऍक्सिस I1 आहे. लक्षात. आणि काय आहे, मला इथनं जाणाऱ्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा. इथनं जाणाऱ्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा I2. लक्षात. हा मला माहित आहे, आय नो दिस I1, आय हॅव टू कॅल्क्युलेट I2. मग आता बघा बरं, इथं I1 आणि I2 एकमेकांना काय झाले, पॅरलल. हे I1 आणि I2 एकमेकांना पॅरलल आणि दोघांच्या मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय झालं, L. मग मी जर असं लिहिलं, I2 इक्वल्स टू त्याला पॅरलल कोण आहे, I1 प्लस M इंटू ह्याचं मास M इंटू दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स L स्क्वेअर असं लिहिलं तर इट इज कम्प्लिटली रॉंग. तर हे कंपल्सरी काय असेल, रॉंग असेल. का रॉंग असेल, कारण जी नोन ऍक्सिस आहे ती नोन ऍक्सिस आहे, इट इज नॉट द IC. ही नोन ऍक्सिस IC आहे का, नाही. ती कंपल्सरी
थेरम काय सांगते, आय इक्वल्स टू आय सी प्लस एम आर स्क्वेअर. म्हणजे ज्या ऍक्सिसचा एम आय कॅल्क्युलेट करायचा आहे ती ऍक्सिस मस्ट बी पॅरलल टू दॅट ऍक्सिस विच पासिंग थ्रू सेंटर. ती कुठून गेली पाहिजे, सेंटर. मग आता मला सांगा, इथे एखादी ऍक्सिस आहे सेंटर मधनं जाणारी आणि ह्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे आय थ्री. ह्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे आय थ्री. आता बघा ही कुठून पास व्हायला, सेंटर. दोघांमधलं डिस्टन्स किती झालं पोरांनो, एल बाय टू. नाउ कॅन आय राईट लाईक दिस वे, आय टू इज इक्वल्स टू आय टू इक्वल्स टू आता आय थ्री. आय थ्री म्हणजेच कोण आहे इथं, आय सी. आय सी म्हणजेच आय थ्री प्लस एम इंटू आर. डिस्टन्स किती आहे दोघांमध्ये, एल बाय टू होल स्क्वेअर. सो दिस रिलेशन इज ऍब्सोल्युटली करेक्ट. हे रिलेशन काय असेल, ऍब्सोल्युटली करेक्ट. कारण बघा बरं असंच झालं का, आय इज इक्वल्स टू आय सी प्लस एम आर स्क्वेअर. आय म्हणजे कोण झालं, आय टू. आय सी म्हणजे कोण झालं, आय थ्री. बघा बरं ही आय थ्री कशामधनं पास व्हायलाय, सेंटर. आय थ्री कशामधनं पास व्हायलाय, सेंटर. म्हणजेच आय सी ऐवजी आय थ्री प्लस एम इंटू परपेंडिक्युलर टोटल एल, हे अर्ध डिस्टन्स एल बाय टू. एल बाय टू चा होल स्क्वेअर. आलं लक्षात. म्हणजे बघा 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 समजतंय का काय सांगतोय ते, पॅरलल ऍक्सिस थेरम काय, आय इक्वल्स टू आय सी प्लस एम आर स्क्वेअर. किंवा फॉर एक्झाम्पल याचं एखादी अप्लिकेशन असं पण सांगू शकतो. बघा एखादी बॉडी आहे आणि ह्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया ही सेंटर आहे आणि सेंटर मधनं जाणाऱ्या ऍक्सिसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया हा काय झाला, आय सी. आलं लक्षात. मग एखादी बॉडी इथनं चालल्या, एखादी बॉडी इथनं चालल्या, ऍक्सिस इथनं चालल्या आणि ह्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा. ओके. बघा ज्याचा कॅल्क्युलेट करायचा ती पॅरलल टू कुणाला आहे, दोज ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. दोघांमधलं डिस्टन्स बघा, टुक 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 टुक. दोघांमधलं डिस्टन्स काय आलं, आर. बॉडीचं मास काय आहे, एम. सो कॅन आय राईट आय इक्वल्स टू आय सी. सी सी ही परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं, आय सी प्लस बॉडीचं मास एम इंटू दोघांमधलं डिस्टन्स आर स्क्वेअर. Using this formula, we can calculate the moment of inertia along this axis, I equals to IC plus mr square. आता मी माझ्या लँग्वेज मध्ये सांगतो कसं करायचं, नीट बघा. आता ही ऍक्सिस आहे ना, ज्याच्या अलॉंग मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचं, ती पळवत न्यायची. कुठे न्यायची, सेंटरवर पळवत न्यायची. डुर डुर सेंटरवर पळवत नेली. ही तुमची म्हणजे कोण झाली, आयसी. सो आयसी प्लस एम इंटू पळवत नेलेला डिस्टन्स आर. सो आर चा स्क्वेअर. सो आय इक्वल्स टू आयसी प्लस एम आर स्क्वेअर. समजला. दोन थेरम समजले, एक परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आणि दुसरा पॅरलल ऍक्सिस थेरम. एकदा शॉर्ट मध्ये सांगतो, व्हॉट इज द परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. व्हॉट इज द परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. काय होता परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, दोन ऍक्सिस कुठं असतील, इन द प्लेन. पण त्या दोन ऍक्सिस एकमेकांना मस्ट बी काय असतील, परपेंडिक्युलर. आणि जी ऍक्सिस परपेंडिक्युलर टू प्लेन आहे, जी ऍक्सिस परपेंडिक्युलर टू प्लेन आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इन द प्लेन मधल्या ऍक्सिसच्या कुणा इतका असतो, ऍडिशन. बट दॅट टू ऍक्सिस इन द प्लेन मस्ट बी परपेंडिक्युलर टू इच अदर. त्या दोन्ही ऍक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर टू काय असल्या पाहिजेत, इच अदर. मग आय झेड तर प्लेनला परपेंडिक्युलर आहे, मग ती तर ऑब्विसली दोघांना परपेंडिक्युलर असेल. म्हणजे थोडक्यात असं म्हणू, दिस थ्री ऍक्सिस मस्ट बी म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. त्याच्यामधल्या दोन कुठं पाहिजेत, इन द प्लेन. आणि जी परपेंडिक्युलर टू प्लेन आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल्स टू इन द प्लेनच्या ऍडिशन. दुसराच असतो पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम कशासाठी यूज करत असतात, जर आपल्याला सेंटर मधनं जाणाऱ्या म्हणजे सीओएम मधनं जाणाऱ्या ऍक्सिसचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया पता होगा, एक्सिस जर मोमेंट ऑफ इनर्शिया पता होगा, अगर उसको कोई एक्सिस पैरेलल है तो हम उसका मोमेंट ऑफ इनर्शिया कैसे कैलकुलेट करेंगे, तो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दैट पैरेलल एक्सिस मस्ट बी इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया of that axis passing through the center which is parallel to that axis plus m of mass of the body into square of perpendicular distance between them. त्या दोघांमधल्या perpendicular distance चा square. These are the parallel axis and perpendicular axis theorem. लक्षात. मग आता बघा तुम्हाला एक साधा क्वेश्चन विचारतात. बरं एक क्वेश्चन करूयात. राईट डाऊन वन क्वेश्चन. क्वेश्चन लिहा एक. The axis question लिहा. राईट डाऊन क्वेश्चन. Axis passing through a body. क्या असेल the axis passing through the center of body. Axis passing through center of body. Axis passing through center म्हणण्यापेक्षा COM म्हणा. Write down question. Axis passing through COM of body. COM of body have radius of gyration 24 centimeter. Axis passing through COM of body have radius of gyration 24 centimeter. Find
radius of gyration of that axis which is parallel to it at a distance 7 centimeter at a distance 7 centimeter at a distance 7 centimeter. डोकं लावा थोडस. आता क्वेश्चन काय म्हणले उगा मी तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी एक बॉडी काढतो. त्या बॉडी मधनं सेंटर मधनं जाणारी एक ऍक्सिस आहे आणि या सेंटर मधनं जाणाऱ्या ऍक्सिसचं रेडियस ऑफ गायरेशन किती दिले 24 सेंटीमीटर. त्याला पॅरलल एक 7 सेंटीमीटरला एक दुसरी बॉडी आहे आणि त्याच्यामधनं जाणाऱ्या ऍक्सिसचा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे की रेडियस ऑफ गायरेशन. एक सेंटर मधनं ऍक्सिस चालले त्या सेंटर मधनं जाणाऱ्या ऍक्सिसचा रेडियस ऑफ गायरेशन 24 सेंटीमीटर. त्याला एक पॅरलल ऍक्सिस आहे जी की 7 सेंटीमीटर वरती आहे आणि ती पास होणाऱ्या ऍक्सिसचं काय कॅल्क्युलेट करायचं रेडियस ऑफ गायरेशन. बघा कसं कॅल्क्युलेट करणार. एक सिंपल फॉर्म्युला पॅरलल ऍक्सिसचा थेरम. ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला IC. ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया पॅरलल ऍक्सिसचा I. मग काय इक्वेशन लिहिता येतं युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. I इक्वल्स टू IC प्लस काय लिहिलं आपण MR स्क्वेअर. लक्षात दोन्ही साइडला आपण m न डिवाइड करू दोन्ही साइडला m न डिवाइड करू दोन्ही साइडला m न डिवाइड करू केलं. मग हे लिहूयात सेपरेट डिवाइड करू. I बाय m मस्ट बी इक्वल्स टू IC बाय कॅपिटल M प्लस कॅपिटल MR स्क्वेअर बाय कॅपिटल M. कॅपिटल M म्हणजे टोटल मास ऑफ बॉडी. कॅपिटल M कॅन्सल. आपल्याला माहित आहे के चा फॉर्म्युला काय असतो अंडर रूट I बाय M. हाच असतो का के चा फॉर्म्युला. के इज इक्वल्स टू अंडर रूट I बाय M. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केली तर के स्क्वेअर इक्वल्स टू ते स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. सो के स्क्वेअर काय आलं I बाय M आलं. मग सबस्टिट्यूट करा I बाय M म्हणजे काय येईल के स्क्वेअर. IC बाय M काय येईल KC स्क्वेअर प्लस R स्क्वेअर. सो के काय येईल रेडियस ऑफ के इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट घ्या अंडर रूट KC स्क्वेअर प्लस R स्क्वेअर. दिस इज द रिलेशन बिटवीन के अँड KC. ओके KC व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा अंडर रूट KC किती आहे 24 चा स्क्वेअर प्लस 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 R किती आहे 7 चा स्क्वेअर. नाउ डू दिस कॅल्क्युलेशन यू विल गेट आन्सर 25 सेंटीमीटर. आन्सर किती मिळेल तुम्हाला 25 सेंटीमीटर. लक्षात बघा किती सोपं होतं. तुम्हाला कुणाचा रेडियस ऑफ गायरेशन दिलं होतं ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. सेंटरचं किती दिलं होतं KC 24 सेंटीमीटर. त्याला पॅरलल काय आहे म्हणलं होतं ऍक्सिस 7 सेंटीमीटर वरची एक पॅरलल ऍक्सिस त्याचं रेडियस ऑफ गायरेशन काढायचं. मग सिंपल मी काय यूज केलं पॅरलल ऍक्सिस थेरम. I इज इक्वल्स टू IC प्लस MR स्क्वेअर. दोन्ही साइडला कॅपिटल M न डिवाइड केला I बाय M IC बाय M प्लस MR स्क्वेअर बाय M कॅन्सल. के काय असतं अंडर रूट I बाय M म्हणजे के स्क्वेअर केलं तर I बाय M. मग आता बघा I बाय M कुणाचं असेल मुवमेंट हे के चा कारण के इज इक्वल्स टू काय असेल के इज इक्वल्स टू अंडर रूट I बाय M. मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केली तर I बाय M ऐवजी काय नाही राईट के स्क्वेअर. त्याच्यानंतर KC इज इक्वल्स टू काय असेल अंडर रूट मोमेंट ऑफ इनर्शिया IC बाय M. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केली तर इकडचं स्क्वेअर रूट कॅन्सल KC स्क्वेअर काय आलं IC बाय M. हे KC स्क्वेअर IC बाय M ला KC स्क्वेअर प्लस हे R स्क्वेअर. स्क्वेअर रूट घ्या के इक्वल्स टू अंडर रूट KC स्क्वेअर प्लस R स्क्वेअर. सबस्टिट्यूट करा KC 24 स्क्वेअर प्लस R 7 स्क्वेअर. नाउ डू दिस कॅल्क्युलेशन. दिस इज द आन्सर 25 सेंटीमीटर. लक्षात. राईट डाऊन नेक्स्ट movement of inertia of next ला स्टार कडून हेडिंग MI of rod having mass capital M and length L. MI of rod having mass capital M and length L. म्हणजे आता बघा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉडचे मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचे ज्याचं की मास M आहे आणि ज्याची की लेंथ काय आहे L. बघा हे डेरिवेशन कुठल्याही मोमेंट ऑफ इनर्शियाच्या सिलेबसला नाहीत. डायरेक्ट व्हॅल्यू मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्यांचे ऍप्लिकेशन्स लक्षात. मग आता आपण पट रॉडच्या एका पॉइंटचे मोमेंट ऑफ इनर्शिया बघूयात. ओके सो राईट डाऊन पहिलं लिहा फर्स्ट ऍक्सिस पासिंग थ्रू
axis passing through center perpendicular to plane or in the plane, perpendicular to the plane or in the plane, ब्रॅकेट मधला ट्रान्सवर्स ऍक्सिस, ट्रान्सवर्स ऍक्सिस. मी एकच डायग्राम काढतो, एक एक नाव देतो. चला पहिली ऍक्सिस, फर्स्ट ऍक्सिस कसे सांगितलं, फर्स्ट ड्रॉ द रॉड. हा रॉड ड्रॉ करा ज्याचं की मास काय आहे m आणि लेंथ काय आहे l. लक्षात, ऍक्सिस हे त्याचं सेंटर, ऍक्सिस काय पास व्हायलाय, पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू रॉड. रॉडला कशी आहे परपेंडिक्युलर, मग ती इन द प्लेन पण असेल किंवा आउट ऑफ प्लेन तर असेल. इन द प्लेन असेल तर ती कशी असेल, अशी दिसेल, आणि परपेंडिक्युलर टू प्लेन असेल तर कशी दिसेल, अशी दिसेल. अरे हा आहे ना, नीट बघा. इन द प्लेन असेल तर अशी दिसेल, आणि हे डायग्राम मध्ये जे दिसायलंय, डायग्राम मध्ये जे दिसायलंय ते काय आहे, इन द प्लेन. डायग्राम मध्ये जे दिसायलंय ते काय आहे, इन द प्लेन. आलं का लक्षात. आणि जर ही ऍक्सिस मी अशी टाकली, ही पेन काय आहे, पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन, म्हणजे इन द प्लेन असू देत और परपेंडिक्युलर टू प्लेन असू देत, पासिंग थ्रू द सेंटर असेल तर त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो, तो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो ml²/12. तो मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो, ml²/12. पहिली ऍक्सिस समजली, पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन, इन द प्लेन असू देत अथवा परपेंडिक्युलर टू प्लेन असू देत. ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन असू देत किंवा इन द प्लेन असू देत, ती रॉडला कंपल्सरी कशी आहे, परपेंडिक्युलर. म्हणजे त्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12. राईट डाऊन. सेकंड, दुसरे लिहा, ऍक्सिस पासिंग थ्रू द एंड, axis passing through the end, passing through the end perpendicular to rod, perpendicular to rod, perpendicular to rod. आता बघा, पासिंग कुठून व्हायला, ऍक्सिस एंड मधनं. ऍक्सिस पासिंग दुसरी कुठून व्हायला, एंड. सेकंड ऍक्सिस इज पासिंग थ्रू द एंड. मी प्रत्येक वेळेस नावं देतो. ही पहिली ऍक्सिस, नाव ही पहिली ऍक्सिस होती, फर्स्ट ऍक्सिस. सेकंड ऍक्सिस कुठून पास व्हायला, एंड. एंड मधनं रॉडला परपेंडिक्युलर. मग आता बघा, ही दोन वेन असू शकते. ही जी मी दाखवली सध्याची, ही दाखवलेली कशी दाखवली आहे, इन द प्लेन. इन द प्लेनच दाखवलंय ना. अरे हा या ना, इन द प्लेन दिसायले. आणि अशी जर दाखवली असती, हा पेन पासिंग थ्रू द एंड, ही कशी झाली, परपेंडिक्युलर टू द प्लेन. ही कशी झाली, परपेंडिक्युलर टू द प्लेन. लक्षात. आता ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसं कॅल्क्युलेट करणार, I = मला लय भारी माहित आहे. काय माहित आहे, आता बघा बरं, ही ऍक्सिस सेंटर मधनं जाणारी IC, आणि त्याला ही कशी आहे, पॅरलल. कॅन आय यूज पॅरलल ऍक्सिस थेरम, IC + mr². सो IC किती आहे, ml²/12 प्लस मास m इंटू r, r डिस्टन्स दोघांमधलं परपेंडिक्युलर. टोटल रॉडची लेंथ l आहे, म्हणजे हे अर्ध डिस्टन्स किती झालं, l/2. सो l/2 चा होल स्क्वेअर. नाउ डू दिस कॅल्क्युलेशन, यू विल गेट आन्सर ml²/3. सो माइंड इट, रॉडच्या जर कन्सिडर करा, हा रॉड आहे, रॉडच्या सेंटर मधला जाणारी ऍक्सिस, सेंटर मधनं अशी, ही कशी झाली, इन द प्लेन. ही कशी झाली, परपेंडिक्युलर टू द प्लेन. मोमेंट ऑफ इनर्शिया किती, ml²/12. एंड मधनं जाणारी परपेंडिक्युलर, ही इन द प्लेन, आणि ही काय झाली, परपेंडिक्युलर टू द प्लेन. पण रॉडला कशा आहेत ह्या ऍक्सिस, परपेंडिक्युलर. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती, ml²/3. ml²/3 झाल्या दोन ऍक्सिस. ही राईट डाऊन सेकंड ऍक्सिस. नाउ थर्ड ऍक्सिस, राईट डाऊन थर्ड. तिसरी ऍक्सिस लिहा, थर्ड ऍक्सिस, तिसरी ऍक्सिस. axis passing through center parallel to rod, axis passing through center parallel to rod. तिसरी axis passing through center parallel to rod. हे डायग्राम वरच काढा, हे तीन डायग्राम एकत्रच काढा. आता मला सांगा, ऍक्सिस कुठून गेली, सेंटर मधनं, रॉडला कशी, पॅरलल. आणि ही पण ऍक्सिस सेंटर मधनच गेली आहे, पण रॉडला कशी, परपेंडिक्युलर. मग जी पॅरलल गेली त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, IC मस्ट बी इक्वल्स टू 0. का 0 असेल, कारण सगळं मास कशावरती आलं पोरांनो, ऍक्सिस. परपेंडिक्युलर डिस्टन्स प्रत्येक पॉइंट मासचं किती झालं, 0. त्याच्यामुळं असा मोमेंट ऑफ इनर्शिया किती, 0. लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट, ही किती ऍक्सिस झाली, तिसरी. दिस ऍक्सिस इज थर्ड ऍक्सिस.
नाव फोर्थ ऍक्सिस कुठं आहे, यालाच पॅरलल, ही अशी गेली, ही झाली फोर्थ ऍक्सिस. आता बघा ह्या फोर्थ ऍक्सिसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया कसा कॅल्क्युलेट करणार, हाऊ टू कॅल्क्युलेट मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस फोर्थ ऍक्सिस. या फोर्थ ऍक्सिसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया कसा कॅल्क्युलेट करणार, या फोर्थ ऍक्सिसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण कसा कॅल्क्युलेट करू शकतो. बघा बरं आता, हे I4 ला पॅरलल सेंटर मधनं जाणारी कोण आहे, I3. म्हणजे मी असं लिहू शकतो I4 इज इक्वल्स टू IC प्लस MR². चला आयसी काय आहे, आयसीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया, त्याला पॅरलल बघा, ह्याला पॅरलल वाली कोणती आहे, दिस वन. आणि ह्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, 0 प्लस कॅपिटल M इंटू दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स स्मॉल r म्हणून, सो स्मॉल r². म्हणजे हा I4 मुवमेंट ऑफ इनर्शिया काय झाला, M इंटू r². दिस इज द आन्सर. चला नीट बघा मुवमेंट ऑफ इनर्शिया कसे ते. आता हे सगळं तोंडपाठ पाहिजे, तोंडपाठ. चला बघा, ही रॉड आहे, रॉडचा असा गेला ऍक्सिस, अशी गेली ml²/12. एंड मधनं गेली अशी गेली ml²/3. अलॉंग द रॉड गेली 0 आणि रॉडला पॅरलल गेली mr². r म्हणजे दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. ह्या 4 ऍक्सिसचे मुवमेंट ऑफ इनर्शिया झाले. त्याच्यानंतर नेक्स्ट फिफ्थ ऍक्सिस. आता बघा फिफ्थ ऍक्सिस काय, रॉड मेकिंग अन अँगल थिटा विथ द ऍक्सिस. आता ऍक्सिस सोबत रॉड किती अँगल करायला, ह्या 4 ऍक्सिस झाल्या. फिफ्थ ऍक्सिस मध्ये बघा, इन केस ऑफ द फिफ्थ ऍक्सिस, पाचव्या ऍक्सिस मध्ये, इन केस ऑफ द फिफ्थ ऍक्सिस, हे काय आहे ऍक्सिस आणि हा रॉड मेकिंग अन अँगल अल्फा विथ द ऍक्सिस. ऍक्सिस सोबत किती अँगल बनायला, अल्फा. मग आता कसं करणार ह्या रॉडचं, दोन कॉम्पोनंट्स घ्या रॉडचे, हा एक कॉम्पोनंट आला आणि रॉडचा हा एक कॉम्पोनंट आला. मग हा अल्फाच्या साईडचा कॉम्पोनंट कुठला असेल, L कॉस अल्फा, आणि अल्फाच्या दूरचा कॉम्पोनंट कुठला असेल, L साइन अल्फा. नीट बघा, ह्या अल्फाच्या जवळचा कॉम्पोनंट L कॉस अल्फा, अल्फाच्या दूरचा कॉम्पोनंट L साइन अल्फा. मग आता बघा बरं, या केस मधला मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, I इज इक्वल्स टू L कॉस अल्फाच्या ऍक्सिस कुठून चाललाय, सेंटर, L कॉस अल्फा साठी 0. L साइन अल्फाच्या ऍक्सिस कुठून चाललाय, एंड मध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया L² साइन स्क्वेअर अल्फा अपॉन किती 3. सो दिस इज द मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दॅट ऍक्सिस. लक्षात नीट बघा, रॉड इज मेकिंग अन अँगल अल्फा विथ ऍक्सिस. रॉड ऍक्सिस सोबत किती अँगल बनवायला, अल्फा. हा रॉड झाला, ऍक्सिस सोबत अँगल अल्फा. मग रॉडचे कंपोनंट्स अल्फाच्या साईडचं L कॉस अल्फा, अल्फाच्या दूरचं L साइन अल्फा. ऍक्सिस इन द रॉड चाललाय, म्हणजे ऍक्सिस रॉडच्या मधून चाललाय, म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया किती झाला, 0. L कॉस अल्फा साठी मुवमेंट ऑफ इनर्शिया 0. जो काही येणार तो L साइन अल्फा, त्याच्या कुठून चाललाय, एज मधून चालली, तर L² साइन स्क्वेअर अल्फा, एज मधून अपॉन 3. सिमिलरली आता फॉर एक्झाम्पल हा रॉड आहे, ऍक्सिस चाललाय सेंटर, मेकिंग अन अँगल अल्फा. लिहून टाकतो मी डायरेक्ट. याचा हा कॉम्पोनंट हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कोणता येईल, L साइन अल्फा. आणि हा व्हर्टिकल कॉम्पोनंट कोणता येईल त्याचा, L कॉस अल्फा. मग आता मला सांगा, हे L कॉस अल्फाच्या सेंटर मधनं चाललंय, म्हणजे L कॉस अल्फा साठी मुवमेंट ऑफ इनर्शिया 0. मग एकच मुवमेंट ऑफ इनर्शिया नाही येणार साइन अल्फा साठी, मग L² साइन स्क्वेअर अल्फा अपॉन त्याच्या कुठून चाललंय, सेंटर म्हणजेच अपॉन किती झालं, 12. सो L² साइन स्क्वेअर अल्फा अपॉन 12. आणि या केसमध्ये आन्सर काय आलं होतं, L² साइन स्क्वेअर अल्फा अपॉन 3. लक्षात नीट बघा, या केसमध्ये ही ऍक्सिस, हा रॉड मेकिंग अन अँगल अल्फा विथ ऍक्सिस. मग अल्फाच्या साईडचा L कॉस अल्फा, अल्फाच्या दूरचा L साइन अल्फा. मग ह्या L साइन अल्फाच्या ऍक्सिस कुठून चालले आहे, एंड मधनं म्हणजेच L² साइन स्क्वेअर अल्फा बाय 3. त्याच्यानंतर सेकंड ऍक्सिस दिस वन, त्या ऍक्सिसच्या हा रॉड कुठून चाललाय, सेंटर, बट मेकिंग अन अँगल अल्फा. दोन कॉम्पोनंट्स घेतले, अल्फाच्या साईडचं L कॉस अल्फा, अल्फाच्या दूरचं L साइन अल्फा. L साइन अल्फाच्या कुठून चाललंय ऍक्सिस, सेंटर, सो L² साइन स्क्वेअर अल्फा बाय 12. गॉट इट, समजलं. हे झाले मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ऍक्सिस पासिंग थ्रू रॉड. आता बघा, हे तुम्हाला फट आन्सर आले पाहिजेत. मी ऍक्सिस दाखवतो, तुम्ही पटपट आन्सर बोलायचे, पटपट बोला. चला, असं गेलं तर 0, असं गेलं तर ml²/12, असं गेलं तर ml²/12, असं गेलं तर ml²/3, असं गेलं तर ml²/3,
असं गेलं तर असं ml² sin स्क्वेअर अल्फा बाय 3 आणि असं गेलं सेंटरमधनं तर हे सेंटरमधनं असं गेलं तर ml² अल्फा अँगल व्हायला ml² sin स्क्वेअर अल्फा बाय 12. हे असं फिंगर टिपवर दन 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 नाचले पाहिजेत मोमेंट ऑफ इनर्शिया, तर तुम्हाला प्रॉब्लेम पण दन 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 नाचत करता आले असते. आलं लक्षात? मग चला आता याचे पटकन एखादे प्रॉब्लेम्स करू. फाइंड एम आय प्रॉब्लेम करू त्याचा. फाइंड एम आय, फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया. चला पटपट 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 काढा. पहिलं एक्झाम्पल. हे सगळेच रॉड आहेत. रॉडचं मास एम, लेंथ एलच पकडायचं. आलं लक्षात? हा रॉड असा आहे, ऍक्सिस चालल्या इथनं. क्वेश्चन 1. सेकंड, हे रॉड असा आहे आणि चाललंय मेकिंग अन अँगल 45 डिग्री. चला आता बघा कसं कॅल्क्युलेट करणार. पटपट पटपट पटपट. पहिलं कुणासाठी कॅल्क्युलेट करायचंय? या रॉडसाठी, या कॉम्बिनेशनसाठी. कसं कॅल्क्युलेट करणार बघा आता, थोडंसं डोकं लावा. चला, जितके मासेस तितके मोमेंट ऑफ इनर्शिया, जितके मासेस तितके मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे पहिला मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या रॉडच्या ऍक्सिस कुठून चाललाय? सेंटर. सेंटर म्हणजे ml² बाय 12 प्लस. संपला विषय. ml² बाय 12 प्लस. आता ह्या ऍक्सिस साठी कसं करायचं? माझी टेक्निक वापरा. कसं वापरणार बघा. तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया इथला काढायचा आहे, ह्याच्या सेंटरला मार्क करा. जशी ऍक्सिस आहे तसं पळवत न्यायचं. डुर्र म्हणजे पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करायला आलो मी. कारण आता बघा, ही जी ऍक्सिस असेल, ही ऍक्सिस कोण असेल? आयसी. म्हणजेच पॅरलल ऍक्सिस थेरम कसं यूज करणार? आयसी प्लस mr². कसं काढणार मोमेंट ऑफ इनर्शिया बघा. ही ऍक्सिस डुर्र अशी पळवत न्यायची. ही अशी चालल्या ह्याच्यावर. मग ही ऍक्सिस अशी चालली आहे म्हणजेच ही ऍक्सिस अशी चालली आहे म्हणजे अशी गेल्यास आयसी ची व्हॅल्यू किती झाली? 0. लक्षात आहे की नाही? रॉडच्या जर ऍक्सिस सेंटर मधनं पॅरलल टू रॉड गेली तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती? 0. प्लस m इंटू चला आर डिस्टन्स, हे इथून इथपर्यंत आर डिस्टन्स किती? l/2. l/2 चा होल स्क्वेअर. नाउ डू दिस कॅल्क्युलेशन. ml² बाय 12 प्लस m इंटू l/2 चा स्क्वेअर l² बाय 4. सो 4 त्रिकोण 12, 3 आणि 1 4 म्हणजे आन्सर कॅल्क्युलेट करा. आन्सर विल बी ml² बाय 3. कळलं? जितके मासेस तितकेच मोमेंट ऑफ इनर्शिया. ऍक्सिस कुठून चालले पहिलं? ह्या रॉड मधनं. ह्या रॉडच्या सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन ml² बाय 12 प्लस दुसरी ऍक्सिस याच्या सेंटर मधनं चालल्या पॅरलल ऍक्सिस. जशी ऍक्सिस आहे तसं पळवत नाही सर. डुर्र इथं पोहोचली ऍक्सिस. मग अशी जर ऍक्सिस गेली रॉडच्या तर ही आयसी ची व्हॅल्यू किती झाली? 0. कुठला थेरम यूज करायला मी? पॅरलल ऍक्सिस थेरम. आयसी प्लस mr². आयसी अशी पोहोचली इथं आयसी, कारण ह्याला पॅरलल बघा ना, अशी ऍक्सिस येते आणि अशी जर ऍक्सिस गेली रॉड मधनं तर आयसी ची व्हॅल्यू 0 प्लस m इंटू हे मास काय ज्याचं काढायचंय त्याचं मास, हे काढायच्याचं पण मास यमच आहे. m इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, या दोघांमधलं डिस्टन्स किती? l/2. l/2 चा होल स्क्वेअर. कॅल्क्युलेशन करा. ओके चला, हे चाल आन्सर. पटकन पॉज द स्क्रीन, ट्राय टू सॉल्व. आलं 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 सर. कसं आलं? हे काय चाललंय? दोन्ही रॉडच्या सेंटर मेकिंग अन अँगल 45. काय फॉर्म्युला होता? ml² sin स्क्वेअर 45 अपॉन सेंटर मधनं चाललाय म्हणून 12, दोघांच्या चाललाय म्हणून इंटू 2, दोघांच्या चाललाय म्हणून इंटू 2. 2 न मल्टिप्लाय करू विसरू नका, कारण किती रॉड आहेत? 2 रॉड. लक्षात ते माझा 2 वेगळा चाललाय इंटू 2. नीट बघा, ह्याच्या ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर चाललंय. ह्याच्या ऍक्सिस पासिंग थ्रू कुठं चाललंय? सेंटरच. पण मेकिंग अन अँगल 45. मग आपल्याला माहित आहे केस, हे अशी केस ऍक्सिस, हे रॉड असा मेकिंग अन अँगल अल्फा आणि कुठून चाललंय? सेंटर. काय असतो मोमेंट ऑफ इनर्शिया? ml² sin स्क्वेअर अल्फा बाय 12. ml² sin स्क्वेअर 45 बाय 12. पण असं किती रॉडच्या? 2 इंटू काय केलं? 2. आलं इथपर्यंत? राईट डाऊन नेक्स्ट प्रॉब्लेम. पुढचा प्रॉब्लेम लिहा. A uniform rod of length capital L, uniform rod of length capital L, held vertically on horizontal floor, held vertically on horizontal floor, floor
fixing its lower end on ground. Fixing its lower end on ground. Rod allowed to fall vertically on the ground. Rod allowed to fall vertically on the ground. Vertically on the ground. Vertically on the ground. With what velocity? With what velocity? Tip hit to the ground. With what velocity tip will hit to the ground? With what velocity tip will hit to the ground? चला करा पटकन. काय म्हणलंय बघा, हा रॉड आहे, हे ग्राउंड, हे ग्राउंड वरती असा रॉड आहे व्हर्टिकली ठेवलेला. मग व्हर्टिकली रॉड ठेवलेला आहे. मग हे रॉडचं इथं कुठंतरी काय असेल, सेंटर. आणि रॉडचं जे सेंटर असेल, रॉडचं जे सेंटर, त्या सेंटरची हाईट किती असेल रे पोरांनो? L/2. रॉड जे असेल ते सेंटरची हाईट किती असेल? L/2. म्हणजे बघा हा रॉड आहे असा ठेवलाय ग्राउंड वरती. सेंटर किती हाईट वर? L/2. आणि सुरुवातीला रॉड रेस्टला आहे, म्हणजे त्याच्याकडे कोणती एनर्जी आहे? पोटेन्शियल एनर्जी. आता हा रॉड कसा होणार? असा हळूहळू हळूहळू पडणार आणि खटकन ग्राउंडला हिट होणार. म्हणजे हा रॉड असा 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 पडणार आणि ग्राउंडला खटकन काय होणार? हिट. इथे येऊन ग्राउंडला हिट होणार. ते ग्राउंडला हिट होतानाची काय कॅल्क्युलेट करायची आहे? व्हेलॉसिटी. व्हाईल हिटिंग द ग्राउंड वी हॅव टू कॅल्क्युलेट इट्स व्हेलॉसिटी. लक्षात? मग आता बघा आपल्याला काय काढायचं? पोटेन्शियल एनर्जी. या पॉइंटच्या अलॉंग बॉडीचं काय झालं बघा? रोटेशन. असंच झालं ना पॉइंटचं रोटेशन. हा रॉड असा होता, असा या बॉडी पडली, म्हणजे एंड पॉइंटच्या अलॉंग बॉडीचं काय झालं? रोटेशन. आणि लक्षात घ्या, इथे जे ऍक्सिस तयार होते, दॅट ऍक्सिस इज पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन. नीट लक्षात घ्या, मी ऍक्सिस पण मार्क केले आहे. या पॉइंटला ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन. रोटेशन बघा तुमचं तुम्ही, असा रॉड आहे, असा 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 खाली पडला. या पॉइंटच्या अलॉंग ह्या 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 पॉइंटच्या अलॉंग काय व्हायलंय? त्याचं रोटेशन. ह्या पॉइंटच्या अलॉंग रोटेशन. आणि इथली रोटेट होण्याची ऍक्सिस पासिंग थ्रू एंड परपेंडिक्युलर टू प्लेन, म्हणून मी इथं क्रॉस करून काय केलं? गोल. आता मला सांगा, हे असा गोल फिरत फिरत इथं पडला, म्हणजे सुरुवातीची पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली? रोटेशनल कायनेटिक एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जी काय असते? mgh. mgh इज इक्वल्स टू रोटेशनल कायनेटिक एनर्जी हाफ I इंटू ओमेगा स्क्वेअर. सो mg इंटू व्हॉट इज h? h किती हाईट आहे त्याची? L/2 इक्वल्स टू रोटेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 इंटू मुवमेंट ऑफ इनर्शिया. कुणाच्या अलॉंग फिरायला येते? एंडच्या. एंडच्या अलॉंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? ml²/3 इंटू ओमेगा स्क्वेअर. हे 2 गेट कॅन्सल, हे m गेट कॅन्सल. सो काय येईल? हे L आणि स्क्वेअर पण गेट कॅन्सल. सो हे 3g अपॉन L डिनॉमिनेटरला आलं. सो ओमेगा स्क्वेअर. सो ओमेगा किती आलं खाली पडण्याचा? √3g/L. समजलं कसं केलं ते? नीट बघा इकडं. ओमेगा काय झालं? 3g/L. mgh, h म्हणजे L/2. हाफ मोमेंट ऑफ इनर्शिया एंडच्या अबाउट रोटेट व्हायला म्हणून ml²/3 ओमेगा स्क्वेअर. सो m कॅन्सल, 2 कॅन्सल, L आणि स्क्वेअर कॅन्सल. सो 3g/L. सो ओमेगा किती आलं? 3g/L. आता इथली व्हेलॉसिटी काढायची. व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू रेडियस इंटू ओमेगा. चला आता ह्या पॉइंटची रेडियस या पॉइंट पासून काय असेल? रेडियस इक्वल्स टू L. मग रेडियस इक्वल्स टू L इंटू ओमेगा. सो L इंटू ओमेगा काय? √3g/L. हे रूट L कॅन्सल, L ला रूट L येईल. सो व्हॉट इज व्हेलॉसिटी? √3gL. विथ दिस व्हेलॉसिटी टिप विल हिट. आता त्यानं फक्त असं विचारलं असतं, व्हेलॉसिटी ऑफ द रॉड विथ विच इट हिट. विथ विच इट हिट. त्यानं बघा असा क्वेश्चन विचारला असतं, व्हेलॉसिटी ऑफ द रॉड विथ विच इट हिट. टिपच्या इन्स्टेड व्हेलॉसिटी ऑफ द रॉड विथ इट हिट. तर व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू आर ओमेगा. आता रेडियस काय घ्यायचं? सेंटर ऑफ मास पर्यंत डिस्टन्स. म्हणजे या केसमध्ये रॉडचं जर विचारलं असतं व्हेलॉसिटी, तर फक्त सेंटर ऑफ मास पर्यंतची रेडियस. सेंटर ऑफ मास इथं असतं, इथपर्यंतची रेडियस किती झाली? L/2. म्हणजे L/2 इंटू ओमेगा. म्हणजेच ओमेगाची व्हॅल्यू माहित आहे आपल्याला. सो L/2 इंटू ओमेगा काय? √3g/L इंटू L/2. दिस इज द आन्सर. हे कोणासाठी आन्सर आलं विचारलं?
त्यानं सुरुवातीला काय विचारले, टिपची व्हेलॉसिटी. टिपची व्हेलॉसिटी आर ओमेगा. टिपच्या केसमध्ये रेडियस म्हणजे कोण असेल, एल. सो एल इंटू ओमेगा, एल इंटू अंडर रूट 3g बाय एल. रूट एल, एल ला कटवून रूट एल. सो व्ही किती आलं, रूट 3gl. पण त्याच केसमध्ये मी काय म्हणतोय, त्याच केसमध्ये जर व्हेलॉसिटी ऑफ द रॉड विथ विच इट हिट, रॉडची व्हेलॉसिटी विचारलं असतं किती हिट, तर यू हॅव टू थिंक अबाउट सेंटर ऑफ मास. तुम्ही कुणाचा विचार करायचा, रॉडच्या केसमध्ये सेंटर ऑफ मास. मग सेंटर ऑफ मास इथं असते, मग सेंटर ऑफ मासची रेडियस किती झाली, अर्ध डिस्टन्स एल बाय टू. मग रेडियस एल बाय टू इंटू ओमेगा, एल बाय टू इंटू ओमेगा काय, अंडर रूट 3gl. दिस इज द व्हेलॉसिटी. हीच काय आली, व्हेलॉसिटी. लक्षात. सो व्हेलॉसिटी काय आली समजलं. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ द रॉड. रॉडचं जर विचारलं फक्त तर कुणाचं काढायचं, सेंटर ऑफ मास, आणि रेडियस म्हणजे रोटेशन पॉइंट टू सेंटर ऑफ मास पर्यंतचं डिस्टन्स. ओके. चला तुम्हाला होमवर्कला क्वेश्चन देतो. सियर याच्यामध्येच होमवर्कला क्वेश्चन देतो. उद्या देताना मला कॅल्क्युलेट काढून आणून दाखवायचं. काय झालं, एखादा रॉड आहे आणि तो रॉड असं स्टँडिंगच आहे. रॉड इज स्टँडिंग पोझिशन, तोच मास एम, लेंथ एल. आणि आता हा रॉड ग्राउंड वरती न पडता, हा रॉड ग्राउंड वरती न पडता फक्त थिटा अँगलनं रोटेट झाला. किती अँगलनं रोटेट झाला, इट रोटेट्स थ्रू अन अँगल थिटा. ओके. म्हणजे हा रॉड फक्त थिटा अँगलनं रोटेट झाला. थिटा अँगलनं रोटेट झाल्यास याचा व्ही आणि काय कॅल्क्युलेट करून दाखवा, ओमेगा. किंवा व्ही नको, ओनली कॅल्क्युलेट ओमेगा. दिस इज द होमवर्क क्वेश्चन. ओके. तुमच्यासाठी हा होमवर्क असेल. पहिल्या केसमध्ये रॉड ग्राउंड वरती हिट झाला, पहिल्या केसवरती रॉड ग्राउंड वरती हिट झाला, त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट झाली, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. कारण फायनलला सेंटर ग्राउंडला टच झाल्यामुळे फायनलला पोटेन्शियल एनर्जी किती झाली होती, 0. आता ह्या प्रॉब्लेमचा नीट विचार करा. रॉड स्टँड आहे, असा रॉड आहे, तो फक्त थिटा अँगलनं काय झाला, रोटेट. फक्त थिटा अँगलनं रोटेट. तो फक्त थिटा अँगलनं रोटेट झाल्यानंतरचा त्याचा काय कॅल्क्युलेट करायचा आहे, ओमेगा. ओके. दिस इज द होमवर्क क्वेश्चन. ज्यांनी सॉल्व्ह करतील, सेंड मी ऑन द व्हॉट्सअप. ओके. दॅट्स ऑल. थँक्यू. बाय.